पद्धतीत करतो तर क्रिस्टल बॉटलमध्ये ठेवतो आणि त्याचं पाणी आपण इनटेक करतो. टॅरो कार्ड करतो, नामाफेरा नामाफेरा हिलिंग करतो, रेकी करतो, आकाशिक हिलिंग करतो. तुमची वास्तू तुम्हाला 45% म्हणजे पॉझिटिव्ह रिझल्ट देते. त्याचप्रमाणे तुमच्या अँटी नंबर असता कामा नये. त्याचप्रमाणे त्या मोबाईलच्या ह्याच्यातही नंबरमध्ये पण नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ बोलवा पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. आणि आज आपल्या पॉडकास्टवरती आलेले अस्मानी आचरेकर मॅडम आलेले आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम, पहिले तर व्ह्यूअर्सला तुमची माहिती द्या. मी अस्मानी आचरेकर. गेले 10 ते 11 वर्ष मी स्पिरिच्युअल क्षेत्रामध्ये आहे. रेकी म्हणा, त्याच्यानंतर क्रिस्टल, वास्तू कन्सल्टंट, बाकीच्याही म्हणजे मोडॅलिटीज मी यूज करून लोकांचेही प्रॉब्लेम सॉल्व करते. त्याचप्रमाणे आम्ही क्लासेस पण घेतो. ओके. तर मॅडम, ऑरा आणि 7 चक्र म्हणजे काय? ओरा म्हणजे माणसाच्या भोवताली म्हणजे जवळजवळ 7 लेहरचं म्हणजे एकूण 9 लेहर असतात आपल्या अराउंड. आपल्याला दिसत नाहीत, पण ते 7 चक्र जी असतात त्या चक्रांच्या रंगांचे ते ओरा असा पूर्ण हे झालेला असतो. तो ओरा 7 ह्याच्यामध्ये हे केलेला असतो. ओके. तर मग तो ओरा जसं आपण ट्रेस घेतो तसा ब्रेक वगैरे होतो. हो, कसं आहे ना, जेवढा आपण आजकालच्या ह्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये जेवढं स्ट्रेस घेणार, जेवढं प्रॉब्लेम्स आपण फेस करत असतो, तसं ते आधी माणसाच्या एन्झायटी माणसाला येते. त्याच्यानंतर मग डिप्रेशन येत जातं. डिप्रेशनच्या ह्याने हळूहळू मग ते चक्रांवर ब्रेक करायला सुरुवात होतं. आणि जसजसे चक्र हे इम्पॅक्ट व्हायला सुरुवात होतात, तसं माणसाचा ओरा डॅमेज व्हायला सुरुवात होते. आणि माणसाचा एकदा ओरा डॅमेज झाला की हळूहळू मग ते फिजिकल, फायनान्शियल हे सगळे प्रॉब्लेम निर्माण होतात. जेवढा तुमचा ओरा स्ट्रॉंग असतो, जेवढे ते कलर तुमचे स्ट्रॉंग असतात. आता समजा एखाद्याचा ओरा निगेटिव्ह होत गेला, मग तो त्याचा ओरा म्हणजे तो रंग आहे तो पूर्ण ब्लॅक दिसतो. पण तो जर व्यवस्थित असेल तर ते 7ही रंग व्यवस्थित हे झालेले असतात म्हणजे दिसतात. ओके. तर ते मी चेक करते. त्याच्यावर समजा ओरा निगेटिव्ह झाला असेल तर त्याच्यावर मी उपाय पण देते. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह कसा करायचा हां, त्याच्यासाठी. पॉझिटिव्ह कसा करायचा आहे ते उपाय पण देते. आणि बाकीच्याही म्हणजे हे हे करून म्हणजे ध्यान म्हणा किंवा मंत्र चॅन्टिंग आहे, त्याद्वारे पण ओरा कसा पॉझिटिव्ह करायचा, बॉडी कशी क्लीन्स करायची, ते सगळं सांगून त्या पद्धतीत शिकवलंही जातं आणि सांगितलं जातं. सांगितलंही जातं. बरोबर. तर मॅडम, त्याच्यानंतर तुम्ही टॅरोकॉट रीडिंग वगैरेही हो, करता. टॅरो कार्ड करतो, नामाफेरा हिलिंग करतो, रेकी करतो, आकाशिक हिलिंग करतो, वास्तू कन्सल्टिंग करतो. ओके. तर मॅडम, टॅरोकॉटमध्ये तुम्ही मनीचं पण काही करतात. हो, म्हणजे मनी रिलेटेड सगळ्याच सगळे मोडॅलिटीमध्ये रिलेटेड आम्ही हे करतात. करतो. इव्हन रमण विद्या पण मी हे करते. म्हणजे ज्योतिषाचं हे आहे, रमणशास्त्र हे ज्योतिषशास्त्र आहे. मी पत्रिका वगैरे पण बघते. बरं. तर मॅडम, टॅरोकॉट म्हणजे नक्की काय? टॅरो कार्ड म्हणजे कसं आहे ना, तुमचे जे काही प्रॉब्लेम सुरू आहेत ते का सुरू आहेत, काय चुकतंय किंवा काय तुम्ही केलं पाहिजे हे त्याच्यामध्ये कळतं. ओके. आणि रेखी म्हणजे काय? रेकी कॉस्मिक एनर्जी आहे, जी कॉस्मिक युनिवर्सकडून आपण घेतो आणि त्यानुसार आपण समोरच्याला ती देतो किंवा त्याला शिकवतो आणि मग त्या पद्धतीमध्ये हील केलं जातं. ते जे चक्र आहेत किंवा सगळे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी हील केलं जातं. बरं. तर मॅडम, तुम्ही वास्तू काउन्सिलिंग पण करतात. हो, वास्तू कन्सल्टिंग पण करतो. ओके. तर मग ते कसं करतात किंवा काही तुमच्याकडे अनुभव आहेत का वास्तूचे? हो, आहेत ना. भरपूर अनुभव आहेत आत्तापर्यंतचे. म्हणजे एक तर असा अनुभव आहे की त्यांच्या घरामध्ये त्यांचा एक 30 वर्षाचा मुलगा, 30 पण नाही, 22-23 वर्षाचा मुलगा एक्सपायर झाला. त्याच्यानंतर
त्यांच्या मिस्टरांना पॅरालाइज झालं का, तर त्यांच्या घरामध्ये जिओपॅथिक स्ट्रेस होता. हे सगळं झाल्यानंतर त्या माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आल्या. मग आम्ही घरी गेलो, बघितलं तर त्यांच्याकडे जिओपॅथिक स्ट्रेस होता. मग तो सॉल्व केला. मग आता त्यांचं सगळं व्यवस्थित आहे. ओके. तर मग तो कसा म्हणजे तुम्ही तुमच्याकडचे स्ट्रेस होता त्यांचा तो कसा सॉल्व तुम्ही केला किंवा काय? जिओपॅथिक एक रॉड येतं, त्या रॉडद्वारे ते हे केलं जातं आणि चेक करण्यासाठी आम्ही ओरा स्कॅनिंग वापरतो, जे प्रत्येक घरामधली वस्तू कुठे ठेवायची ओके. हे म्हणजे ते दाखवलं जातं. म्हणजे कुठे ठेवल्यावर तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, कुठे ठेवल्यावर निगेटिव्ह मिळतं, हे प्रत्येक वस्तूचं कळतं. जसं माणसाचं ओरा स्कॅनिंग आम्ही करतो, त्याचे चक्र म्हणा, त्याचे ग्रह म्हणा, पितृदोष म्हणा, हे जसं आम्ही हे करतो तसं घराचंही आम्ही तसं करतो. ओके. आणि ते करून ते चेंजेस केले जातात तोडफोड न करता. सगळे जे काही प्रॉब्लेम्स असतात ते सॉल्व करून आम्ही हे करतो. तर मॅडम इकडे बघतोय खूप सारे असे प्रोडक्ट्स तुम्ही ठेवलेले आहेत, तर ह्याबद्दल थोडी माहिती द्या ना. हे बघा, हे जे आहे ना, ही मॅजिक पोटली आहे. ही मॅजिक पोटली अशी आहे की समजा एखाद्याचा ओरा ब्लॉक असेल, काही चक्र ब्लॉक असतील, तर ही जर आपण ठेवतोय म्हणजे ऑन द स्पॉट जरी मी दाखवते की तुमच्याजवळ ठेवते तर तुमचा ओरा पूर्णपणे पॉझिटिव्ह होतो. ओके. त्याच्यानंतर घरामध्ये समजा जिथे कुठे निगेटिव्ह असेल तिथे ठेवतो तर तिथली हे पॉझिटिव्ह होऊन जाते. ह्याने तुमची चक्र पॉझिटिव्ह होतात, तुमचा ओरा पॉझिटिव्ह होतो, तुमचे हळूहळू प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला सुरुवात होते. म्हणून आमचं हे स्वतःचं प्रोडक्ट आहे. हे मॅजिक पोटली नावाने आम्ही हे करतो. ओके. बघा, मॅजिक पोटली म्हणून आहे आणि खूप उत्तम असं प्रोडक्ट आहे मॅडमकडे. तर पुढचं कोणतं आपण बघतोय? पुढचं हे जे आहे ना, हे बंधन दोष आहे. बंधन दोष म्हणजे ओके. समजा कोणी करणी केली आहे, ब्लॅक मॅजिक केलं आहे, तर ते निघून जाण्यासाठी आणि करत असेल तर ते त्याच्यापर्यंत म्हणजे त्या व्यक्तीपर्यंत न पोचण्यासाठी म्हणून हे बंधन दोष आहे. हे ठेवण्याच्या नंतर हे आम्ही सिद्ध करून देतो. हे ठेवण्याच्या नंतर कोणी कितीही काहीही केलं तरी ते त्या व्यक्तीपर्यंत पोचत नाही आणि ओके. केलेलं असेल तर ते हळूहळू निघून जातं ओके. आणि ती व्यक्ती त्या प्रॉब्लेममधून म्हणजे हे होते, सुटते पूर्ण सुटते, हो, कायमची. कायमची आणि सुटते. म्हणजे हे आपल्याला कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये हो, ठेवायचं कायम. आहे. हे दर 6 महिन्यांनी आमच्याकडे आणून ते रिचार्ज ओके, करावं याला लागतं. हो, चार्ज पण चार्ज करावं पण लागतं. करावं लागतं. ओके. जे आम्ही आणि परत करून देतो. आणि थोडंफार हे करून. हां. ओके. तर थोडेफार काही चार्जेस हां, असतील आणि ते ते- चार्ज पण करून देतात. हो. ओके. आणि मॅडम हे कारण कोणते? कसं त्याच्यामध्ये निगेटिव्ह खेचली जाते, ती निगेटिव्हिटी परत हे करण्यासाठी म्हणून चार्ज करावं लागतं. बरं. तर हे कोणत्या विशिष्ट दिशेला ठेवावं लागतं का? नाही, विशिष्ट दिशेला वगैरे नाही ठेवावं लागत, पण सेफ जागेवर ठेवायचं की जेणेकरून ते खराब होता कामा नये. बरं, म्हणजे त्याला पाणी नाही पाणी लागलं लागता पाहिजे, कामा एकदम नये, सुक्क व्यवस्थित राहायला पाहिजे राहायला असं. पाहिजे. ओके. तर मॅडम आता आपण पुढे काय बघतोय? पुढे आपण क्रिस्टलचा वापर आपण वेगवेगळ्या प्रकारे कसा करू शकतो. एकतर आपण ब्रासलेट वगैरे घालतो, वेअर करतो, त्या ह्याने तर आपण म्हणजे चक्र म्हणा किंवा बाकीचे प्रॉब्लेम सॉल्व करतो. त्याच पद्धतीमध्ये आता हे वॉटर थेरपीमध्ये आहे. वॉटर थेरपीमध्ये क्रिस्टलचा वापर आपण कशा पद्धतीत करतो, तर क्रिस्टल बॉटलमध्ये ठेवतो आणि त्याचं पाणी आपण इनटेक करतो. जो काही प्रॉब्लेम असेल त्या व्यक्तीचा त्यानुसार तो क्रिस्टल दिला जातो. समजा एन्झायटी आहे, स्ट्रेस आहे, तर आपण ॲमेथिस्ट देतो. थ्रोट चक्राचा जर प्रॉब्लेम असेल तर आपण लॅपिस लजुली देतो. ह्या प्रत्येक बॉटलमध्ये वेगवेगळे क्रिस्टल्स असतात. ते पाणी 24 तास म्हणजे जसजसं तुम्हाला हे होईल, पाण्याची तहान लागेल तसतसं ते पाणी इनटेक करायचं असतं. त्या पाण्याच्या इनटेकने तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व होतो. समजा कोणाला पोटाचा असेल तर त्यानुसार सिट्रिन दिला जातो किंवा रेड जस्पर दिला जातो. प्रत्येक प्रॉब्लेमनुसार ते दिलं जातं आणि तो प्रॉब्लेम सॉल्व होतो. कारण वॉटर थेरपी आज एवढं प्रसिद्ध आहे, म्हणजे त्याच्यावर जर आपण मंत्र बोलून जरी ते पितोय किंवा हे करतोय तर ते खूप काम करतं, वर्क करतं. म्हणून मग क्रिस्टल थेरपीमध्ये आम्ही ते प्रत्येकाच्या म्हणजे प्रॉब्लेमनुसार देतो. आता ही जी बॉटल आहे ह्याच्यावर रेकीचे सिम्बॉल आहेत. ह्याच्यामध्ये पण पाणी पिऊन आपण प्रॉब्लेम आपले सॉल्व करू शकतो. ओके. ती बॉटल पण देतो आम्ही. ओके. म्हणजे नॉर्मल पाणी आपण याच्यात टाकून हो, नॉर्मल पाणी टाकायचं आणि 24 तास ते ठेवायचं. 24 तासानंतर प्यायला सुरुवात करायची. ओके. त्याच्या आधी नाही. त्याच्यातही तसंच आहे.
24 तास तुम्ही पाणी ठेवायचं आहे. 24 तासानंतर मग ते प्यायला सुरुवात करायची. ओके. तर मॅडम मी बघतो इकडे आपल्याकडे ट्रीज पण तुम्ही काही ठेवलेले हो. आहेत, तर त्याबद्दल थोडं सांगा. ट्रीज म्हणजे कसं आहे, आम्ही वास्तू वगैरे हे करतो त्याच्यामध्ये जो काही घराचा प्रॉब्लेम्स असेल किंवा बाकी काही फिजिकली फायनान्शियली जे प्रॉब्लेम्स असतील त्यानुसार आम्ही क्रिस्टल देतो, ट्रीज देतो. आणि तसंच आता मी तुम्हाला हे सांगितलं तुमच्या घरचं पाणी घेऊन या, तर ते पाणी आम्ही फक्त त्या तुमच्या घरातल्या पाण्यावरून तुमची वास्तू किती टक्के तुम्हाला पॉझिटिव्ह इफेक्ट देते आहे, किती टक्के निगेटिव्ह देते ते सांगू शकतो. तुमच्या घरातले प्रॉब्लेम काय आहेत. ओके, म्हणजे आता आपण पाण्यावरनंही सांगू शकतो. हो, पाण्यावरूनही सांगू शकतो की घरात तुमच्या प्रॉब्लेम किती आहेत, म्हणजे पितृदोष आहे का किंवा वास्तुदोष आहे का, किती टक्के ती तुम्हाला पॉझिटिव्ह इफेक्ट देते, किती टक्के निगेटिव्ह इफेक्ट देते. ओके. म्हणून मी तुम्हाला पाणी आणायला हो, सांगितलं. तेच मी आणलंय हो. पाणी. हे बघा मॅडम, मी पाणी हां. आणलेलं आहे. हो, तुम्ही मी मला सांगितलंच होतं तुम्हाला. ओके. एक काम करा, मी हात नाही लावत, तुम्ही ह्या बॉटलमध्ये हलकेच होतात ते. ओके, ह्याच्यामध्ये हां, थोडेसे पाणी होते. थोडंसं. हां. थांबा, अजून एक अजून बॉटल एक आहे. बॉटल आहे. ओके. हे 24 तास ठेवलेलं पाणी आणलंय ना हो तुम्ही? हो. कारण 24 तास ठेवून मगच त्या पाण्याचा यूज करतो आम्ही. हे बघा, ही ओरा स्कॅनिंगची मशीन आहे. ह्याच्यात हे तुमच्या घरातलं पाणी आपण घातलं आहे. ओके. आता आपण चेक करूया. समोर बसा, पूर्ण हातातलं घड्याळ काढून ठेवा. काढून ठेवू. ओके. हो. खाली ठेवा तिकडे. ठीक आहे. वॉलेट वगैरे काय आहे का हो हो. ते पण काढून ठेवा. आता काय नाही ना काहीच अंगावर? हो. तुमची वास्तू तुम्हाला 45% म्हणजे पॉझिटिव्ह रिझल्ट देते. वास्तू पॉझिटिव्ह आहे, पण तुमच्यासाठी स्पेशली म्हणजे 45-50%च ती पॉझिटिव्ह देते. आणि त्याचप्रमाणे इतर तुमच्या म्हणजे आई-वडील असतील त्यांच्यासाठी कदाचित ती 70% असेल, काही जणांसाठी 80% असेल. बरोबर. असं वेगवेगळ्या व्यक्तीसाठी व्यक्ती वेगवेगळ्या पर्सेंटेजमध्ये पॉझिटिव्ह इफेक्ट देतं. आता याच्यातून असं दिसतंय की म्हणजे तुम्हाला फायनान्शियली हे नसेल, पण इतर काही प्रॉब्लेम्स असू शकतात. बरोबर. किंवा तुमच्या आई-वडिलांना काही प्रॉब्लेम्स असू शकतात. ओके, म्हणजे काही मेडिकल असेल ते मेडिकल, सगळे हो, काही problem. आजारपणाचे म्हणा, दिशा ज्या हे असतील, आता ह्याच्यात 50%च दाखवले हो. जाते. पॉझिटिव्ह म्हटल्यावर एक तर फिजिकल म्हण, फायनान्शियल म्हण, कोणते ना कोणते प्रॉब्लेम्स असतील. दिशा ओके. समजा चुकीच्या असतील. चुकीच्या असतील. हां, तर हे त्याच्यानंतर व्हिजिट करूनच आपल्याला ते चेक करावं लागेल. ओके. त्याचा ओरा चेक करूया. हर्षदचा ओरा पॉझिटिव्ह असेल तर राईटला जा, निगेटिव्ह असेल तर लेफ्टला जा. हर्षदचा ओरा पॉझिटिव्ह असेल तर राईटला जा, नाही तर निगेटिव्ह असेल तर लेफ्टला जा. हे बघा, निगेटिव्ह आहे कारण लेफ्टला गेलं आहे. हां, आता ही मॅजिक पोटली हातात पकड.
आता आपण हर्षदचा पुन्हा ओरा चेक करूया. मॅजिक पोटली ठेवल्यानंतरचा. हर्षदचा ओरा पॉझिटिव्ह असेल तर राईटला जा, निगेटिव्ह असेल तर लेफ्टला जा. पॉझिटिव्ह झाला, 100% पॉझिटिव्ह झाला. किती टक्के तेही चेक करता येतं. किती टक्के पॉझिटिव्ह आहे. पूर्ण ओपन झाले तर 100%. पूर्ण ओपन झाल्या, 100% पॉझिटिव्ह. तर मॅडम आता आपण आहे ना प्रोडक्ट्स तर बघितलेच, हो. तर तुमच्या काय काय सर्व्हिसेस आहेत? आमच्या सर्व्हिसेस पण खूप आहे. वेगवेगळ्या मोडॅलिटीजवर आम्ही सर्व्हिसेस देतो. रेकी आहे, टॅरो कार्ड आहे, नामाफिरा आहे, वास्तू आहे, त्यानंतर ॲनिमल कम्युनिकेशन आहे, मनी रेकी आहे, नॉर्मल रेकी आहे, त्याच्यानंतर स्पेल आहे, टॅरो कार्ड स्पेल आहे. अशा वेगवेगळ्या मोडॅलिटीजवर आम्ही काम करतो. त्याच्यानंतर आकाशिक पण आहे. ओके. तर मग ह्याच्यासाठी तुम्ही कस्टमरच्या घरी जातात किंवा नाही, कस्टमरला एकतर आमच्या ऑफिसमध्ये यावं लागतं किंवा ऑनलाईनही हे करतो. ओके. ऑनलाईन पण देतो. आणि ह्याचे तुम्ही क्लासेस वगैरे पण हो, घेता? क्लासेस पण घेतो. क्लासेस आम्ही रेकी, मनी रेकीचे घेतो. का तर सगळे प्रॉब्लेम मी तर हे करतेच, म्हणजे सॉल्व करतेच, पण तुम्ही शिका आणि तुमचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा. हाही आमचा उद्देश आहे की सगळंच हे करण्यापेक्षा तुम्ही जर प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व केला तर अतिउत्तम. त्याचप्रमाणे शिकून झाल्यानंतर तुम्हाला पुढे बिझनेससाठी जरी हे करायचं असेल तर तेही आम्ही मार्गदर्शन करतो. ओके, तेही तुम्ही हो, मार्गदर्शन करता. मार्गदर्शन करतो. बरं, हा क्लास किती महिन्याचा असतो साधारण? डिपेंड, प्रत्येक मोडॅलिटीवर डिपेंड असतात ते. प्रत्येकाचं वेगवेगळं हे आहे. ओके, असं म्हणजे सांगू नाही शकत की 2 ठीक, महिने 3, लगेच. नाही, प्रत्येकाचं वेगवेगळं हे आहे. बरं. आणि मग मॅडम हे जे तुमच्या सर्व्हिसेस आहेत, हां. जे आपल्या काही व्ह्युअर्सला जर पाहिजे असेल, तर मग तुमचं शॉप कुठे आहे आणि कसं तुम्ही सर्व्हिसेस देतात? शॉप तर आमचं पारसिक नगरला 90 फीट रोडला आहे. मोबाईल नंबर तर देते मी. ओके. आणि टायमिंग काय असतो आपल्या शॉपचा? टायमिंग आम्ही अपॉइंटमेंटवरच हे करतो. म्हणजे ओके. ज्यावेळी जशा अपॉइंटमेंट असतील त्यानुसार हे करतो. क्लासेस आमचे सॅटर्डे संडे वगैरे असतात. बरं, म्हणजे Weekend, अपॉइंटमेंटनुसार हो. आपण हे करतो. म्हणजे हे सर्व्हिस तर आम्ही नेहमीच रोजच संध्याकाळी 5 ते 10 तर मी असतेच म्हणा. ओके. पण अपॉइंटमेंट जर त्याच्या अगोदरची असेल तर तेव्हाही असते. तेव्हाही असतं. तर मॅडम तुम्ही सर्व्हिसेस सांगितले, हो. तर तुम्हाला काही अनुभव आले काही सर्व्हिस हो, करताना? बरेच अनुभव आलेले आहेत. कसं आहे, आमच्याकडे वेगवेगळे क्लायंट येत असतात, वेगवेगळे प्रॉब्लेम्स घेऊन येत असतात. तर एकदा अशाच एक मॅडम आलेल्या होत्या, ठाण्यातल्याच होत्या. तर त्या आल्या, बसल्या. त्यांच्या मुलीचा प्रॉब्लेम होता, तो सॉल्व करून झाला. नंतर त्या इथे बसल्या, त्यांच्या अंगात आलं. मी विचारलं काय आहे किंवा काय. कधी कधी देवी पण असते, कधी भूत वगैरे Entities असतात. एंटिटीज असतात. तर ती एंटिटी होती, ती दिसत होती स्पष्ट. म्हणजे त्यांनी तर सांगितलंच तोंडाने, पण मला स्वतःला ती स्पष्ट दिसत होती. एक बाई होती जिने पाण्यामध्ये बुडून आत्महत्या केलेली होती. तर ती त्यांच्या मागे आलेली होती. त्याच्यानंतर म्हणजे ती जात नव्हती, त्यांना खूप त्रास व्हायचा. मग त्याला विचारलं ना की तुम्ही कुठून मागे आलात हो, वगैरे? सांगितलं त्यांनी. ते सांगितलं की गावी त्या गेल्या होत्या, त्यावेळी त्यांच्या ती मागे आलेली होती. मग त्या एंटिटीला मी विचारलं की कसं बाबा काय. तर त्यांनी म्हणाले की नाही जाणार, ह्या बाईने मी त्रास देणार आहे. ही अशा ठिकाणी म्हणजे गावी पाणवत्यावरही भेटली होती मला. आणि त्याच्यानंतर असं झालं की ती जी एंटिटी होती ती त्यांना तर मी हे केलं, म्हणजे सगळं त्यांच्या नजर हे करून बंधन दोष देऊन त्यांना हे केलं. पण त्या एंटिटीला मुक्त व्हायचं होतं. ती पण कंटाळली होती एवढे वर्ष त्यांच्याबरोबर राहून. त्या एंटिटीला मुक्त व्हायचं होतं. ती माझ्याबरोबर माझ्या घरापर्यंत गेली. 2 दिवस ती मला त्रास देत होती. मी रेकी करायला बसले की बाजूला येऊन बसत होती. आणि मग शेवटी बंधनदोष त्यांना ते दिलेला होता, माझा होताच म्हणा. पण तिने मला स्पष्ट सांगितलं रेकीच्या त्या हिलिंगमध्ये की मला मुक्त व्हायचं आहे. मग रेकीची चक्र वगैरे हे करून मी व्हाईट लाईटमध्ये तिला मुक्त केलं. आणि ती 2 दिवसानंतर मग ती गेली. असा तो एक मोठा अनुभव आहे. त्याचप्रमाणे इतरही असतात. कुणी करणी केलेली असेल तर ते करणीचं पण ते दिसतं की बरं, बाबा जे कोणी केलं असेल ते सगळं त्याचं दिसतं. स्पष्ट हो, आपल्याला ते चित्र सगळं दिसतं. स्पष्ट दिसतं.
तर मॅडम तुमच्या सर्व्हिसेसमध्ये तुम्ही प्राण्यांशीही बोलतात, प्राण्यांशी वनस्पतीशी पण. बोलतात, तर त्याच्याबद्दल काही तुमच्याकडे काही केस आहे? हो, अगदीच म्हणजे एक छोटी मुलगी आहे, म्हणजे नात्यातलीच आहे ती माझी. तर ती असं झालं होतं, ते जे बाळ होतं, ती 6-7 महिन्याचं बाळ होतं. त्यावेळी तिला घेऊन तिची मम्मी जात होती. जात होती तर माझ्या घरी कुत्रा आहे. तर त्या कुत्र्याला विचारलं आम्ही, की ती सतत मुलगी रडायची, सारखं रडायची, रडायची, रडायची. आणि असं तो कुत्रा पण म्हणजे आमचा जो न्यूटन म्हणून डॉग आहे, तो तिला बघूनच नाही घ्यायचा. तिच्यावर ओके. भुंकायचा, चावायला जायचा. तर हे नेमकं तो का करतो? म्हणून आम्ही चेक केलं, की बाबा काय प्रॉब्लेम आहे? तर त्या मुलीवर अजून एक छोटी मुलगीने हे केलेलं होतं, तिला कॅप्चर केलेलं होतं. मग ते विचारून मग त्याच्यानंतर आमच्या न्यूटनच सांगितलं, की त्या मुलीला जे जे काय हवं. नंतर मग मी ध्यानामध्ये बसले. मग ती मुलगी रोडवरून ते जाताना त्यांचा ॲक्सिडेंट झालेलं होतं. एकूण 2 जण होती ती. एक मोठी मुलगी होती, तिच्या कडेवर ते बाळ होतं. त्या ओके. बाळाने आणि त्या मुलीने असं ह्या मुलीला कॅप्चर केलेलं. बरं, मग हे मुंबईमध्ये पकडलं होतं हो, त्यांना? मुंबईमध्ये नागासुपाऱ्यामध्ये. बरं. नागासुपाऱ्यामध्ये पकडलेलं होतं. मग त्याच्यानंतर मग ते उतारा वगैरे ते सगळं करून मग हे केलं. आणि मग आता तो म्हणजे आमचा जो डॉग आहे, तो आता त्या मुलीशिवाय राहायला बघत नाही. म्हणजे ती आल्याच्या नंतर, ती गेल्यानंतर पण तो रडत असतो. बरोबर. एवढं आहे. म्हणजे तेवढी बॉन्डिंग हो, झालेली बॉन्डिंग आहे. झाली. जे प्राण्यांनाही कळतं की हो, कुठे प्राण्यांना एंटिटी सगळं आहे. कळतं. कारण प्राण्यांना, पक्ष्यांना म्हणा, झाडांनाही म्हणा, ते सगळं कळतं, की बाबा म्हणजे त्यांच्या भावना किंवा त्यांचं दुःख आपल्याला ते सांगतात. हे ओके. म्हणजे ते प्राण्यांच्या ह्याच्यामध्ये कळतं. तर मॅडम तुम्ही आकाशी पण करतात. तर हो, आकाशिक त्याच्याबद्दल आम्ही करतो. तुम्ही काही तुम्हाला एक्सपिरियन्स आलेत? हो, आकाशिक म्हणजे काय, तर पास्ट लाईफ म्हणजे तुमचं मागचे जन्म आम्ही बघतो. म्हणजे पास्ट लाईफमध्ये कसं असतं, वेगवेगळे सेशन घ्यावे लागतात. 2-3 सेशन जातात. ह्याच्यात कसं एकाच सेशनमध्ये आम्ही तुमचे वेगवेगळे जन्म बघू शकतो. बरं. त्याचेही बरेच उदाहरणं, केसेसही आम्ही खूप हँडल करतो. एक केस तर अशी आहे, की त्या व्यक्तीने जवळजवळ 4 वर्ष त्यांना जॉब नव्हता. 4 वर्ष जॉब नव्हता. खायचे वांदे, घरामध्ये बायकोबरोबर डिव्होर्स होण्यापर्यंतची वेळ आलेली ओके. होती. म्हणजे लिटरली ती व्यक्ती कोणाकोणाकडे म्हणजे राहून दिवस काढत होती. त्यांनी त्यांच्या पास्ट लाईफमध्ये असं केलेलं होतं, की असंच लोकांना लुबाडून, त्यांचे पैसे खाऊन म्हणजे साधूच्या ह्याच्यामध्येच त्यांनी वेगवेगळे पैसे लोकांचे खाल्ले होते. त्यांनी त्या जन्मामध्ये असं हे केलेलं होतं, की त्यांनी जे काय कमवलं होतं, तेही नंतर ज्या लोकांना समजा त्यांनी पुरून ठेवलेलं होतं, ते पुरून ठेवलेलं जे होतं ना, ते ज्या लोकांनी शोधून काढून हे केलं, त्यांनाही ते लाभलं नव्हतं. आणि आत्ता पण त्यांचे एवढे पैसे, जवळ 50-1 लाख रुपये त्यांनी लोकांना असे कर्ज काढून दिलेले होते. तेही त्या लोकांना लाभले नव्हते. आणि त्यांचा तर जॉब गेलाच होता. त्यांना इन्कम नाही, काय नाही. अक्षरशः रस्त्यावर तो माणूस आला, भाड्याच्या घरामध्ये. आणि नंतर ते आमच्याकडे आले, ओळखीने आले होते. आले, त्याच्यानंतर ते आम्ही त्यांचं आकाशिक केलं. आकाशिक केलं, त्याच्यात हे सगळं दिसलं, की त्यांनी मागच्या जन्मात काय काय चुका केलेल्या होत्या. मग त्यांना वेगवेगळ्या म्हणजे प्रार्थना म्हणा, इतर काही उपाय म्हणा, हे सगळं करून त्यांना मी सांगितलेल्या डेटला त्यांना जॉब लागला. म्हणजे आज त्यांचं सगळं व्यवस्थित आहे. ओके. म्हणजे अशी उदाहरणं आहेत, की जे वेगवेगळ्या मोडॅलिटीजमधून आम्ही सॉल्व्ह करतो. बरोबर. तर मॅडम न्यूमरोलॉजिस्ट वगैरेही हो, आहे. न्यूमरॉलॉजी पण तर करतो. ते कशावर असतं? ते तुमच्या नावावर असतं, तुमच्या जन्मतारखेवर असतं. लोशोगवीरच्या ह्याने आम्ही करतो. तर तुमची जन्मतारीख, पूर्ण जन्मतारीख त्याच्यावर ते चेक केलं जातं. ओके. तर मॅडम माझ्याकडे तर बाईक आहे माझी हां, आणि तिचा नंबर तिची टोटल आहे ना 8 येते. हां. तर साधारण ती सारखी आहे ना काम काढत राहते. तुमची जन्मतारीख काय आहे? माझी जन्मतारीख आहे 1/5/1996. 1.1/4 आहे तुमचं. म्हणजे 1 आणि 4 म्हणजे एकमेकांचे शत्रू. त्यात तुमच्या गाडीचा नंबर काय आहे? 7514. 7 म्हणजे 8 नंबर, शनीचा नंबर. ही गाडी कायम तुम्हाला ॲक्सिडेंटच देणार आणि पायावरच हे होणार. जेव्हा जेव्हा ॲक्सिडेंट होईल, तेव्हा तेव्हा ते पायावरच होत असेल. आत्तापर्यंत झालं आहे असं? हो.
आतापर्यंत ॲक्सिडेंट एक माझा झालेला आहे हां. आणि तो पायावरच झाला आहे. कारण हा शनीचा नंबर आहे. शनी म्हणजे पाय, आपल्या बॉडीनुसार पाय. जेव्हा जेव्हा कधी ॲक्सिडेंट होईल, काही प्रॉब्लेम, इव्हन गाडीचे पण टायर फुटत असेल किंवा काही जे काय हे होत पंक्चर असेल, होतं पंक्चर सारखं. होतं सारखं सारखं, ते पायावरच म्हणजे बरं. टायरवर जाणार किंवा हे होणार. तर आ- त्याच्यामुळे ही गाडी शक्यतो तुम्ही वापरूच नका. बरोबर. आणि मॅडम काही लोक बोलतात की जो आपला मोबाईल नंबर असतो हो तोही बघून घ्यायचा असतो. हो, बरोबर आहे. कारण रिपीटेड नंबर जर झाले, समजा 2पेक्षा जास्तीचे नंबर एकाच ह्याच्यामध्ये आले, तर तो निगेटिव्हमध्ये जातो, म्हणजे ओके. नकारात्मक ऊर्जा द्यायला सुरुवात करतो. बरोबर. असं आहे. तर मग असे कोणते नंबर घ्यावे की जे त्यांना पॉझिटिव्ह याच्यात असतील? तुमच्या लोशोग्रीडमध्ये जे मिसिंग नंबर आहेत, तर एक तर त्याची बेरीज टोटल मोबाईलची नंबर ती घ्यावी. त्याचप्रमाणे तुमचे अँटी नंबर असता कामा नये. त्याचप्रमाणे त्या मोबाईलच्या ह्याच्यातही नंबरमध्ये पण समजा 8228 हे कॉम्बिनेशन फायनान्शियल प्रॉब्लेम देतं. 61 आहे, 16 आहे, हे रिलेशन वाईज प्रॉब्लेम देतं. 4241 हे पण म्हणजे शारीरिक प्रॉब्लेम देतात. म्हणजे असे वेगवेगळे नंबर आहेत ज्याचे कॉम्बिनेशन जर त्या मोबाईल नंबरमध्ये असतील, तर ते तुम्हाला प्रॉब्लेम तो देणारच देणार. ओके. असं आहे. आणि मॅडम पुढचा प्रश्न आहे की जे रिलेशन असतात म्हणजे लग्न नाही जमत हां किंवा खूप ते प्रयत्न करतात पण मुलगी नाही भेटत, हां. तर त्यावरती काय उपाय असतो? काय बर्थडेटवरनं हो, वगैरे? त्या पत्रिकेनुसार पण हे केलं जातं. त्यानंतर काही उपाय आम्ही सांगतो. ओके. ते उपाय केल्यानंतर लग्न म्हणजे जमतात. जमतं, कारण सध्याची परिस्थिती हो. अशी आहे की लग्न काही लग्न जणांचे खूप जमत नाही. जणांची जमत नाहीत किंवा बरोबर. खूप प्रॉब्लेम जरी झाली तरी खूपदा डिवोर्स होतो. दिवस होते. मग त्याच्यातही आम्ही चेक करतो. म्हणजे समजा आधीच्या आकाशिकमध्ये जाऊनही चेक करतो की कार्मिक रिलेशन नाही आहे ना, कार्मिक हे नाही आहे ना, तेही चेक केलं जातं. ओके. काय प्रॉब्लेम आहे लग्न न जमण्याला किंवा डिवोर्स होण्याला, तेही चेक करून त्यानुसार उपाय सांगितले ओके, जातात. तेही सर्व्हिसेस अवेलेबल हो आहे. आहे. म्हणजे आपले जे व्ह्युअर्स असतील त्यांना काही असे काही प्रॉब्लेम्स असतील तर तेही हो. प्रॉब्लेमचं सोल्युशन मॅडमकडे आहे. तर खूप उत्तम असा आपला आजचा पॉडकास्ट झाला आणि मॅडमने खूप सुंदर अशी आपल्याला आहे ना उत्तरं दिली प्रत्येक, आणि त्यांचे अनुभवही त्यांनी सांगितले. तर तुम्हाला मॅडमना भेटायचं असेल तर मी व्हिडिओच्या खाली कॅप्शनमध्ये मॅडमची संपूर्ण डिटेल देतो आहे. नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट हो. करू शकतात आणि त्यांचे सर्व्हिसेस वगैरे किंवा काही प्रोडक्ट्स तुम्हाला पाहिजे असेल तर तेही तुम्ही बाय करू शकतात. आणि मॅडम क्लासेस पण घेतो. क्लासेस वगैरेही घेतात. तर त्याच्यासाठी तुम्हालाही स्वतः ही विद्या शिकायची असेल तर त्याच्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हो. ओके. तर खूप सुंदर असा पॉडकास्ट झाला आणि मॅडम थँक्यू, तुम्ही वेळात वेळ नमस्कार. काढून Thank आपल्या या बोलभाव पॉडकास्ट चॅनलवर आलात. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा यायचं असेल तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला तुम्ही फॉलो करू शकता. तिकडेही तुम्ही मला DM करू शकतात किंवा तुम्हाला व्हिडिओच्या खाली कॅप्शनमध्ये गुगल फॉर्मचा लिंक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही गुगल फॉर्म फिलअप करून तुम्ही मला तुमची काही जी मतं असतील ती तुम्ही सांगू शकतात. आणि असे खूप नवीन नवीन व्हिडिओ आपल्या या बोलभाव पॉडकास्ट चॅनलवर आपण आणतच असतो. तर आजचा व्हिडिओ आपण इकडेच एंड करूया आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी.